नमस्कार. जय हिंद भावांनो. एस-एस-सी जी-डी भरती 2023-24 तर पहा, एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये ज्या मित्रांनो 2022-23ला परीक्षा झाली होती आणि एस-एस-सी जी-डीचा मित्रांनो हा ओरिजिनल पेपर आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा जे आहे मित्रांनो एस-एस-सी जी-डीचा पेपर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि हा जो पेपर आहे 12 जानेवारी 2024मध्ये झाला होता 5:30 ते 6:30च्या दरम्यान. ठीक आहे. तर पहा, यावरून तुम्हाला असं कळणार आहे की जीकेचे मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न एस-एस-सी जी-डीमध्ये परीक्षेला विचारले जाते. तर पहा मित्रांनो, मी रोजच्या रोज सुद्धा डेली जे आहे पेपर सेट टाकणार आहे आपल्या चॅनलवर. जर तुमचा चांगला सपोर्ट दिसला तर कसं होते मित्रांनो, एक तर हे पेपर तुम्हाला कुठंच भेटत नाही मित्रांनो. ठीक आहे. हे जे पेपर आहे हे मित्रांनो कुठंच तुम्हाला भेटत नाही आणि मी मित्रांनो असा बंदा आहे तुम्हाला हे पेपर फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणारो. आणि तुम्ही फक्त मित्रांनो 100-200 लोकच फक्त हे व्हिडिओ पाहते आणि तुम्ही ज्या मित्रांनो सपोर्ट करा, जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा व्हिडिओला, त्याचबरोबर शेअर करा व्हिडिओला, कारण की जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत जे मित्रांनो हे पेपर सेट पोहोचले पाहिजे, ओरिजिनल पेपर पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यांचं सुद्धा मित्रांनो या एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. तर फक्त मित्रांनो एवढं काम करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत जा आणि लाईक करत जा, बस. याच्यापेक्षा मोठा सपोर्ट मित्रांनो आपल्याला कोणताच नाही पाहिजे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला पूर्ण पेपर दाखवून देतो एस-एस-सी जी-डीचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर प्रश्न 1 पहा, प्रश्न 1चं उत्तर 2 आहे. त्यानंतर प्रश्न 2, प्रश्न 2चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 3, प्रश्न 3चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 4, प्रश्न 4चं उत्तर 3 आहे. त्यानंतर प्रश्न 5 पहा, प्रश्न 5चं उत्तर 2 आहे. त्यानंतर प्रश्न 6, प्रश्न 6चं उत्तर 1 आहे. प्रश्न 7, 7चं उत्तर आहे 4. त्यानंतर प्रश्न 8, प्रश्न 8चं उत्तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 आहे. त्यानंतर प्रश्न 9, प्रश्न 9चं उत्तर 3 आहे. त्याचबरोबर प्रश्न 10, प्रश्न 10चं उत्तर 3 आहे. त्यानंतर प्रश्न 11, 11चं उत्तर 3 आहे. त्यानंतर प्रश्न 12, प्रश्न 12चं उत्तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 आहे. त्यानंतर प्रश्न 13 पहा, प्रश्न 13चं उत्तर या ठिकाणी, प्रश्न 13चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 14, प्रश्न 14चं उत्तर 3 आहे. त्यानंतर प्रश्न 15, प्रश्न 15चं उत्तर 2 आहे. प्रश्न 16, 16चं उत्तर 4 आहे. त्यानंतर प्रश्न 17, 17चं उत्तर या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर प्रश्न 18, 18चं उत्तर या ठिकाणी 3 आहे. त्यानंतर प्रश्न 19, 19चं उत्तर 4 आहे. प्रश्न 20, 20चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 21 पहा, कौन सा जल निकाय भारत को पश्चिम दिशा में घेरता है? तर उत्तर आहे अरब सागर. त्यानंतर गुरु पंकज चरण दास किस भारतीय शास्त्रीय नृत्य के प्रसिद्ध प्रतिपादक है? तो उत्तर है ओडिसी. त्यानंतर प्रश्न 3, वैयक्तिक प्रयोज्य आय के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा सही है? तर वैयक्तिक प्रयोज्य आय, वैयक्तिक आय, वैयक्तिक कर अदायगी, गैर कर अदायगी. त्याचबरोबर प्रश्न 4, निम्नलिखित में से कौन से राजनीतिक नेता जून 2022 में राघव चड्ढा के बाद राजिंदर नगर दिल्ली से विधानसभा के सदस्य बने? तर उत्तर आहे या ठिकाणी 3 आहे. त्यानंतर प्रश्न 5, प्रश्न 5चं उत्तर, प्रश्न 5 पहा, तर भारत में राष्ट्रीय विकास परिषद एनडीसी की स्थापना 1952 में की गई थी. त्यानंतर प्रश्न 6, नवंबर 2021 में निम्नलिखित में से किस नर्तक को कला को में उनके योगदान के लिए पद्मश्री से सम्मानित किया गया? तो उत्तर है मंजम्मा जोगती. त्यानंतर प्रश्न 7, निम्नलिखित में से कौन खुदाई खिदमतगारों के अहिंसक आंदोलन के संस्थापक थे? तर उत्तर है खान अब्दुल गफ्फार खान. प्रश्न 8, जून 2022 में रिसर्च एंड एनालिसिस विंग REW के प्रमुख के रूप में किसका कार्यक्रम 1 वर्ष के लिए बढ़ा दिया गया था? तर उत्तर या ठिकाणी सामंत गोयल. त्यानंतर प्रश्न 9, निम्नलिखित में से किस अंतर्राष्ट्रीय ओलंपिक समिति के 17वें थॉमस बाक ओलंपिक एजेंडा 2020 पास पर चर्चा हुई? तर उत्तर आहे व्हर्च्युअली आयोजन 137वें सत्र. त्यानंतर प्रश्न 10, एशियाई खेल 2018 में कुल कितने खेल सपोर्ट थे? उत्तर है 47. प्रश्न 11, भारत के संविधान के किस भाग में संघ लोक सेवा आयोग की शक्तियाँ और कार्य शामिल है? तो उत्तर है भाग या ठिकाणी बघू शकता 4थं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 12, भारतीय संविधान में समानता के अधिकार संबंधी, तर उत्तर या ठिकाणी 3 आहे अनुच्छेद 5. त्याचबरोबर प्रश्न 13, प्रसिद्ध लोसांग महोत्सव निम्नलिखित में से किस राज्य में मनाया जाता? उत्तर है सिक्किम. प्रश्न 14, चोल काल के दौरान मूवेंदवेलन और अरैयार, तर याचं उत्तर आहे धनी भूस्वामिया की उपाधी दी. तर उत्तर याचा मित्रांनो 1 आहे. त्यानंतर प्रश्न 15,
रूसा भारतीय राज्य विश्वविद्यालय के समृद्ध विस्तार द्वारा किए गए वचन को आगे बढ़ाने के लिए केंद्र सरकार का योगदान है। रूसा का पूर्ण रूप, तर उत्तर आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान। तर बघू शकता या ठिकाणी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे। त्यानंतर प्रश्न 16 सायक्लोस्टेमेटा जबडे सहित रहित तर रिकामी जागा होते, तर उत्तर आहे कशेरुकी वर्टिब्रेटा। त्याचबरोबर प्रश्न 17 प्रथम पंचवर्ष योजना का उद्देश क्या था, तर कृषी का विकास करण्याचा। त्यानंतर प्रश्न 18 भारतीय शहर की पहिली पूर्ण जनगणना 18 से 30 में हेनरी वॉल्टर द्वारा की गई थी। त्यानंतर प्रश्न 19 निम्नलिखित में से कौन से तत्व की परमाणु त्रिज्या न्यूनतम है, तर उत्तर है 0। त्यानंतर प्रश्न 20 भारत में यह देश का एकमात्र उद्योग है जो मूल्य श्रृंखला में आत्मनिर्भर और पूर्ण है, अर्थात कच्चे माल से लेकर उच्चतम मूल्य वर्धित उत्पादों तक। यह किस उद्योग की बात हो रही है, तो उत्तर आहे वस्त्र उद्योग। 4 उत्तर याचं बरोबर। त्यानंतर तुम्ही गणिताचे प्रश्न बघू शकता या ठिकाणी, तर दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी 2 आहे। त्यानंतर प्रश्न 3चं उत्तर 2 आहे, प्रश्न 4चं उत्तर 2 आहे, प्रश्न 5चं उत्तर 3 आहे, प्रश्न 6चं उत्तर 2 आहे, प्रश्न 7चं उत्तर 2 आहे, त्यानंतर प्रश्न 8-5चं उत्तर 4 आहे, प्रश्न 9चं उत्तर 3 आहे, प्रश्न 10चं उत्तर 3 आहे, प्रश्न 11चं उत्तर हे आहे, प्रश्न 12चं उत्तर 3 आहे, प्रश्न 13चं उत्तर 3 आहे, प्रश्न 14चं उत्तर 2 आहे, प्रश्न 15चं उत्तर 1 आहे, प्रश्न 16चं उत्तर 2 आहे, प्रश्न 17चं उत्तर या ठिकाणी 1 आहे आणि प्रश्न 18चं उत्तर या ठिकाणी 4 आहे, प्रश्न 19चं उत्तर 4 आहे, त्याचबरोबर 20चं उत्तर या ठिकाणी 4च आहे। त्यानंतर ही इंग्रजी ग्रामर या ठिकाणी आहे, त्यानंतर हिंदी व्याकरण या ठिकाणी लागणार आहे आता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिंदी व्याकरण जे या ठिकाणी आलेलं आहे। तर प्रश्न पहा निम्नलिखित में से कौन सा शब्द अनेकार्थी शब्द है, तर उत्तर या ठिकाणी अंक। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता दुसरा पहा निम्नलिखित में से कौन सा वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से शुद्ध है, तो उत्तर है सुमन के अनुसार शत्रुता अच्छी नहीं है। त्यानंतर प्रश्न 3 निम्नलिखित में से वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुने, तो उत्तर है जिसे बुलाया ना गया हो, तर उत्तर है अनाहुत। त्यानंतर पहा प्रश्न 4 जो पहरा देता है वाक्यांश के लिए शब्द दे क्या है, तो उत्तर है प्रहरी। निम्नलिखित में से कौन सा पत्र का अर्थ नहीं है, तो उत्तर है मुख्य। प्रश्न 7 बघू शकता जेठ की गर्मी अंगार बरसने जैसी होती है। त्यानंतर पहा प्रश्न 7 निम्नलिखित वाक्य में से कौन सा अशुद्ध वाक्य, तर उत्तर है शर्मा जी बुलाए है। त्याचबरोबर प्रश्न 8 निर्धन बालिया का मुख से वाक्यूल थी। त्याचबरोबर प्रश्न 9 प्रशंसनीय का विलोम किया, तर उत्तर आहे निंदनीय। त्यानंतर प्रश्न 10 मिश्र वाक्य बा जब तुम मेरे घर आए थे तब 4 बजा था, तर उत्तर या ठिकाणी तुम 4 बजे मेरे घर आए थे। त्यानंतर प्रश्न 11चं उत्तर 3 आहे। त्यानंतर प्रश्न 12चं उत्तर या ठिकाणी 4 आहे, प्रश्न 13चं उत्तर 2 आहे, प्रश्न 14चं उत्तर 3 आहे, प्रश्न 15चं उत्तर 1 आहे, प्रश्न 16चं उत्तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 आहे, प्रश्न 17चं उत्तर या ठिकाणी 4 आहे, प्रश्न 18चं उत्तर या ठिकाणी 1 आहे, प्रश्न 19चं उत्तर या ठिकाणी 4 आहे आणि प्रश्न 20चं उत्तर या ठिकाणी 4 आहे। तर हे होतं मित्रांनो संपूर्ण SSC GDचा ओरिजिनल पेपर। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच पेपरच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।